चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देशातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला। आम्ही बेळगाव आंबेवडी येथून आलोय। आमचे विठू माऊली भजनी मंडळ आहे आणि आम्ही आंबेवडी इथून दिंडी काढतो आणि दिंडी आम्ही मोफत ठेवलेली आहे पूर्णपणे। जे भाविक चालत येतात त्यांना आंबेवडी ते पंढरपूर परत वापस आंबेवडीला जाण्यापर्यंतचा खर्च सर्व भक्त भाविक लोक देतात। त्याच्यासाठी आम्ही एक दिंडी अशी मोफत ठेवलेली आहे। बेळगाव विभागातून सर्वात मोठी दिंडी म्हणजे 250 ते 300 वारकरी आमच्या दिंडीमध्ये आहेत। सर्वात मोठी दिंडी बेळगाव विभागातून म्हणजे आमचीच दिंडी आहे, विठू माऊली भजनी मंडळ ही। आंबेवाडी आता तुम्ही गाव सांगितलं, हो। आंबेवाडी गावातून दिंडीचं जो कार्यक्रमाचं आयोजन केलं, किती वर्षापासून सुरुवात झाली? आता हे 9वं वर्ष आहे आमचं। कोरोना काळामध्ये 2 वर्ष बंद होती दिंडी, हे 9वं वर्ष आहे। 9वं वर्ष आता दिंडीमध्ये काय अनुभव आला 9 वर्षामध्ये तुम्हाला? काय अनुभव म्हणजे आम्ही सुरुवातीला दुसऱ्या दिंडीमधनं वाटचाल करत होतो, तर असं दान करणारे व्यक्ती खूप आम्हाला भेटत होते। मग त्याच्यावरनं आम्ही असं केलं की आम्हीच एक मोफत दिंडी काढूया की दानशूर व्यक्ती भरपूर आहेत, ते वाटेनवाट असं अन्नदान सगळ्या प्रकारे दान करतात। तर भक्त भाविक सगळ्यांना लाभ होते म्हणून एक दिंडीचं आम्ही नियोजन केलं आणि असे दिंडी आमची मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली। सुरुवातीला 100-120 पर्यंत होते, पण असं वाढत आता दिंडीमध्ये कमीत कमी 250 ते 300 वारकरी आमच्यामध्ये वाटचाल करतात। 250 ते 300 वारकरी तुमच्या दिंडीमध्ये असतात। हो। दिंडीची सुरुवात होते तिथून किती दिवस लागतात पंढरपूरला जाण्यासाठी? बघा, डेली 30 किलोमीटरचा टप्पा असतो आमचा। 28-30 ज्या राहायच्या सोयीप्रमाणे 28-30 किलोमीटरचा आमचा टप्पा असतो। तर 10 दिवस चालण्यासाठी लागतात। परत पंढरपूरमध्ये आम्ही 2 दिवस असतो। एक दिवस नगर प्रदक्षिणा, एकादशी आणि द्वादशी करून येतो। टोटल आमचे 12 ते 13 दिवस दिंडी असते। आता जे तुमच्याबरोबर नवयुवक आहेत आणि जे गावातील नवयुवक यांना तुम्ही वारीत सहभागी होण्याचा काय संदेश द्याल? काय संदेश म्हणजे आमची एक सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे व्यसनमुक्ती। की नवीन युवा वर्ग कुठल्याही व्यसनाच्या मार्गी जाऊ नये। स्टार, गुटखा हे सगळे खातात, ह्यातनं आमच्या दिंडीमध्ये येऊन असं कोणी व्यसनाधीन होत नाही। त्या एक दिंडीच्या माध्यमातून मी दिंडीला आलो की हे सोडतो असं एक संकल्प करून येतात आणि बरेचसेच मुलं यात निर्व्यसनी झालेले। तोच एक संदेश आहे मला। ठीक आहे, धन्यवाद। रामकृष्ण। तुला सांगतो ना, त्या माणसाला नाही आम्ही सांगतो कधी त्याला गुंगवा म्हटल्यानंतर कळलं ना शूटिंग चालू आहे। आज संध्याकाळी तुमच्या गावामध्ये बसणार आहे। राम कृष्ण हरी। चौकात जरा चौकात काय पाहिजे याकडून की रुंदवा म्हटल्यानंतर आणि मध्ये पुस्तकात आहे डबल लाईन करून शूटिंग बुले जाणारे टी व्हीवर आणि
झालं